त्यांचा दैनंदिन उपक्रम हा तिथेच सुरू असतो. सतत महाप्रसादाच्या पंक्ती उठत असतात. एवढं सगळं सुरू असताना कचरा हा होणारच. या वारीच्या प्रवासात संत गाडगेबाबांचं कार्य पुढे नेणारे, स्वच्छतेचं महत्त्व कलेच्या माध्यमातून पटवून देणाऱ्या काही कलाकारांना मी भेटले. हा जो स्वच्छता रथ आहे, स्वच्छता दिंडी आहे, आषाढी वारीच्या निमित्तानं पुणे ते पंढरपूर असा हा जो दिंडीचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये आम्ही लोकांना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विठ्ठल भक्तांना स्वच्छ राहण्याविषयी, गाव स्वच्छ ठेवण्याविषयी महाराष्ट्रीय लोककलेच्या, शाहिरी कलेच्या माध्यमातून आम्ही मनोरंजन पद्धतीनं प्रबोधन करतो. सांडपाण्याची योजना राबवू छान, रोगराईची निघून जाईल घाण, रोगराईची निघून जाईल घाण. विठ्ठलाची भक्ती करायची तर स्वच्छ करून आपलं सर्व शरीर, देह, मन शुद्ध करून विठ्ठलाच्या भक्तीला जातो. परंतु जात असताना आपण आजूबाजूची गावं किती स्वच्छ आहेत याचं परीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की आम्ही विठ्ठलाला भेटायला जात असताना गावागावामध्ये मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही घाण करतो. योजना झाली, पाणी पुरवठ्याची सोय